पुण्यामध्ये घरगुती गॅस सिलेंडरसाठी पुणेकरांनी गॅस एजन्सी बाहेर रांगा लावलेल्या होत्या। मात्र आता पुणेकरांना बुकिंग नंतर 96 तासांनंतर गॅस सिलेंडर मिळणार आहे आणि त्यामुळे गेल्या 6 दिवसांपासून गॅस एजन्सी बाहेर रांगा लावणाऱ्या पुणेकरांनी आज रांगा या लावलेल्या नाहीयेत। तर गॅस एजन्सी बाहेर एक बॅनर लावण्यात आलाय, याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। बुकिंग केल्यानंतर पुणेकरांना 96 तासात त्यांच्या घरपोच सिलेंडर मिळणार आहे। काल जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी हे आदेश काढले आहे आणि त्यामुळे या सगळ्या पुणेकरांना काही प्रमाणात गॅस टंचाईच्या संदर्भात दिलासा मिळाला आहे। मी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी मागील सलग 6 दिवसांपासून नागरिकांच्या मोठ्या रांगा आपल्याला बघायला मिळाल्या होत्या, मात्र आज तशी काही परिस्थिती दिसत नाही आहे। ज्या ठिकाणी रांगा व्हायच्या त्या तेजस्विनी गॅस सर्व्हिसेस सिंहगड रोडवरच्या त्यांनी थेट इथे बॅनर लावलाय आणि त्या बॅनरवर सगळं लिहिलेलं आहे। गॅस एजन्सीचे सर आहेत, तुम्ही बॅनर लावलाय, सकाळपासून कसा प्रतिसाद दिसतोय? नागरिकांच्या रांगा आज कमी दिसतात? नाही, प्रतिसाद तर चांगला आहे। लोक सांगितलं की ऐकतायत आणि आपण होता होईल तेवढं 100% होम डिलिव्हरी देण्याचा प्रयत्न करतोय। काल आलो होतो मी, ते काय म्हणले रांगेमध्ये थांबा, तुम्हाला भेटून जाईल। तुमचं बुकिंग झालंय? हो, झालेलं आहे। 4 दिवसांनी तुम्हाला घरी सिलेंडर मिळणार आहे? नाही, काय माहिती नाही, अजून तर आलं नाही। 8 दिवस झाले। काल जशा नागरिकांनी इथे रांगा लावल्या होत्या त्यात हे देखील होते, यांना देखील बुकिंग कोडनुसार सिलेंडर मिळेल अशी अपेक्षा आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाने हे देखील पोलिसांना आदेश दिले आहेत की इथे ज्या ठिकाणी गर्दी होती त्या ठिकाणी सगळा पोलीस बंदोबस्त पुरवला जाईल, कोणतीही अनुचित प्रकार इथे घडणार नाही अशा पद्धतीची सगळी माहिती आहे ती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सगळ्या पोलीस प्रशासनाला दिली आहे। आणि अर्थातच अशा गॅस एजन्सी समोर जिथे मोठ्या रांगा बघायला मिळायच्या तिथे आता रांगा दिसून येत नाहीयेत। कॅमेरामन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।